नमस्कार मित्रांनो, आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते. तर चला जाणून घेऊया माता चंद्रघंटेबद्दलची पूर्ण माहिती. माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची माता शैलपुत्री आणि दुसऱ्या दिवसाची माता ब्रह्मचारिणी याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील पाहिले तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देते, तुम्ही ते पाहू शकतात. माता चंद्रघंटा ही शौर्य, धैर्य आणि सजगतेचे प्रतीक मानली जाते. तिच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे आणि गळ्यात घंटा आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात. जीवनात नेहमी जागरूक राहा आणि संकटांना धैर्याने सामोरे जा. घंटा म्हणजे सतर्कता आणि अर्धचंद्र म्हणजे शांततेतून येणारी शक्ती. या दिवशी आपण आपल्या जीवनातील भीती ओळखण्याचा आणि तिला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. कारण खरं पाहिलं तर आपल्याला थांबवणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाहेरची अडचण नसते, तर आपल्या मनातली भीती असते. कधी अपयशाची भीती, कधी लोक काय म्हणतील याची भीती, तर कधी स्वतःवर विश्वास नसण्याची भीती. पण चंद्रघंटा आपल्याला शिकवते की भीतीपासून पळून जाणं हा उपाय नाही, तर तिला धैर्याने सामोरे जाणं हाच खरा मार्ग आहे. जेव्हा आपण भीतीला सामोरे जातो तेव्हाच आपल्याला आपली खरी ताकद कळते. तर चला आज आपण आपल्या आयुष्यातली कोणतीही एक भीती ओळखू आणि तिला धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी या दिवसाचा एक सुंदर संदेश: भीतीवर विजय मिळवा, कारण धैर्य हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून बाकीच्या लोकांनाही 9 दिवसाच्या देवींबद्दलची माहिती मिळेल. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला चौथ्या दिवसाची देवी माता कुष्मांडा बद्दलची माहिती सांगणार आहे.